सगळे बुक्स घेतलेत? हो आणि होमवर्क? हो. वेदा ऐक, मी ना तुझा टिफिन घेऊन येते, आईने बनवून ठेवला असेल. थांब आलेच. हीच संधी आहे. वेदा, अगं कसा घातलायस युनिफॉर्म? एकदा आरशात बघावं आपण नीट घातलेत ना कपडे. मार्क्स मिळतात ना तुम्हाला यावरून पण. हा, हो, आज डब्बा पण आहे आणि तिने बुक्स पण घेतल्यात. हा, आई साहेब. बाजूला वा. एकदा ये इकडे. काय काय करत होता तुम्ही? काय अगं तिची कॉलर नीट करत होते मी. मीराबाईनी, तू आईवर का ओरडलीस? अहो त्या काय? ते मला कळलं नाही. काय नाही कळलं? मीराबाईनी, डोंट क्रॉस युअर लिमिट. तू आईवर असं ओरडू शकत नाही. इतके दिवस मी शांत होते, पण आता मला सहन होत नाहीये. तुझे जे गैरसमज आहेत ना, ते स्वतःकडे ठेव आणि पुन्हा माझ्या आईवर ओरडायचं नाही. कळलं? अनन्याताई, हे बघा असं काहीच नाहीये. मीरा, तू काय मला माझ्या नातीपासून तोडतेस का? वेदा, आज शाळेत तुला मी सोडणार. चल. वेदा, डब्बा ये. आई, पाहिलंस ना अनन्या, मीरा माझ्या आणि वेदामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आता तिने मान ठेवायचाच नाही माझा, असंच ठरवलंय. गुन्हेगार समजते ना ती मला. आई अगं असं नाहीये काही. नाही ग, माझ्याच कर्माची फळ आहेत. कुणावर उपकार करायचे दिवसच राहिलेले नाहीयेत. आई 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 ऐक ना. आई अगं, केदार, बिझनेस वाढवायचा असला तरी इल्लीगल काही करायचं नाही आपल्याला. रामपुरी इंडस्ट्रीज हा विश्वासावर उभा राहिलेला ब्रँड आहे. सागर व्यवस्थित काळजी घेतोय. तू, मी नंतर बोलतो. हा, काय झालं अनन्या? दादासाहेब, तुम्ही तुमचं काम करा. कोणी माझ्याकडे लक्ष देऊ नका. मला कोणाची गरज नाही. काय झालंय? मीरा आता खाली आईवर ओरडली. मीरा ओरडली? हो बाबा, माझाही विश्वास बसला नसता, पण माझ्या समोर ओरडली ती आईवर. पण का? का ते मलाही कळलं नाही. आई वेदाचा स्कूल युनिफॉर्म नीट करत होती म्हणून, आय गेस. हे काय कारण आहे का ओरडण्याचं? छे, मला नाही पटत आहे. बाबा, मी स्वतः होते तिथे. मंजरी, काल तुम्ही दोघींनी एकमेकींना छान मिठी मारलीत, छान गोड बोलत होतात. मला वाटलं तुमचं भांडण मिटलं. दादासाहेब, मलाही तेच कळत नाही, ती असं विचित्र का वागते. काल एक, आज एक. काय चाललंय? अनुवंशिक अनुवंशिक असू शकतं. म्हणजे तिच्या वडिलांची मानसिक अवस्था ठीक नाहीये, तर मीरालाही तसंच काहीतरी.
उगाच खोटं खोटं वागण्यात माझाही वेळ वाया जातोय. पण काय करू, ती कार्टी वेदा हातातून निसटली. आता ती शाळेतून घरी येईपर्यंत मला वाट पाहावी लागणार. एक गोष्ट सोडवायला गेले की दुसरी गोष्ट समोर येते. ही गुंतागुंत वाढतच चालली आहे. कसा सोडवायचा हा गुंता? ती पावलं आई साहेबांचीच असतील का? तुझा बाप घे आणि मला वारस दे. त्यांचा माझ्यावर आणि माझ्या बाबांवर खूप राग आहे. तरी सुद्धा त्यांना माझ्याकडून मूल का हवंय? त्यांनी बाबांना कसं कैद केलं असेल? अशी कुठली काळी विद्या आहे त्यांच्याकडे? काळी जादू वापरून त्या अजून काय काय करत असतील? बाबांना मी तिथून कसं सोडू? मी पुन्हा त्या जागेवर कसं जाऊ शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला लवकरात लवकर शोधावी लागतील.